ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। कल्याणच्या टिटवाळा येथे नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर मुंबईत नशेच्या पदार्थांविरोधात अभियान सुरू केले, ज्यात एक मोठं ड्रग्ज रॅकेट समोर आलेलं आहे। टिटवाळ्याच्या हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या एका घरातून तब्बल 6 कोटी रुपयांचे 5000 एक्सटीजच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात। या प्रकरणी पॉल नावाच्या एका बार डान्सर महिलेला अटक केली। ही कारवाई साकीनाका परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या छाप्यानंतर बाब उघडकीस आली। पोलिसांनी सर्वात आधी 200 एक्सटेसी गोळ्या ताब्यात घेत आरोपी इरफान अन्सारीला अटक केली। तपासादरम्यान सुफियान नावाच्या एका व्यक्तीचे नाव समोर आले, जे या रॅकेटशी अगदीच जवळचे होते। अशातच पोलीस पॉल पर्यंत पोहोचली होती। पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळींच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने सलग 3 दिवसापर्यंत तांत्रिकदृष्ट्या आणि लोकेशन ट्रॅक करून माहिती मिळवली। अशातच पोलीस पथक टिटवाळा स्थित असलेल्या एका कॉम्प्लेक्स पर्यंत पोहोचले, तेव्हा शनिवारी रात्री छापा टाकण्यात आला। छापा दरम्यान घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्यावर पोलीसही थक्क झाले। पोलीस आपला पाठलाग करू शकत नाही असा पॉलचा चुकीचा समज होता। हे पाहून विश्वासाने पॉलने तिच्याकडील अंमली पदार्थाचा संपूर्ण साठा घरातच लपवून ठेवला होता। जप्त केलेल्या एक्सटेसीच्या गोळ्यांवर मर्सिडीजचा लोगो आणि डॉलरचे चिन्ह होते। विशेष म्हणजे अशी चिन्हे असलेल्या गोळ्या याआधी नेस्को प्रकरणात आढळून आल्या होत्या, ज्यात आंतरराष्ट्रीय सप्लाय नेटवर्कबाबत संशय अधिक वाढला। पोलिसांनी पॉलच्या ताब्यातून 4 ते 5 मोबाईल फोन आणि 7 ते 8 सिम कार्ड देखील जप्त केले आहेत। अंमली पदार्थांच्या पुरवठ्यासाठी ती तात्पुरत्या स्वरूपात विविध फोन नंबर वापरत असे। पोलीस सध्या तिच्या मोबाईलचा तपास करत आहेत। संबंधित तपासातून असे समोर आले की पॉल ही आधी डान्स बारमध्ये काम करत होती, नंतर ती मोठी ड्रग्ज सप्लायर्स बनली। तिने 2 विवाह केले। तिचा एक नवरा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती आहे। या प्रकरणात आणखी एकाला अटक होण्याची शक्यता आहे।